तीच व्हेज बिर्याणी खाऊन कंटाळला असाल किंवा तुम्हाला चिकन मटन बिर्याणीसारखीच भन्नाट चव हवी असेल तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे. अगदी सोप्या पद्धतीने मशरूम बिर्याणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मशरूम बिर्याणीसाठी मी हे 400 ग्राम मशरूम घेतलेले आहेत. बटन मशरूम हे आपल्याला कुठल्याही भाजीवाल्याकडे अवेलेबल होतात. आता हे मशरूम तुम्हाला कसे चिरायचे दाखवते. एक मी आता स्लाइस करून घेणार आहे. या पद्धतीने चिरून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हे असे चिरून हवे असेल एक तर स्लाइस किंवा त्याच्या अशा काप करायचे. एकाचे 4 असे करून घेतले तरी सुद्धा चालेल. आता मी त्याकरता 8 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे कांदे, आणि 1 टोमॅटो घेतले. आता कांद्याचं हे मधलं आधी काढून घ्यायचे सुरीने, म्हणजे कांदा पटकन मोकळा होतो. हे काढून टाकायचे. हे बघा, या पद्धतीने आपण आता सगळे कांदे चिरून घेऊया. आता सगळा कांदा आपला हा चिरून झालेला आहे. आता कांदा सगळ्यात आधी परतायला टाकूया. चला, तर मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. जर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालूया. आता हा कांदा आपल्याला चांगला बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतून होतो आणि करपत सुद्धा नाही. थोडंसं मीठ घालून घेते. बघा, थोडंसं मीठ घालते. तर सुरुवातीला आपल्याला कांदा मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे. अर्धा होईपर्यंत आपण मोठ्या गॅसवर परतणार आहोत आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून परतायचा, म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसा व्यवस्थित परतला जातो आणि करपत नाही, घाई होत नाही. आता कांदा परतून होत आहे तोपर्यंत मी याच्यासाठी एक छोटंसं वाटण करून घेणार आहे. तर वाटण्यासाठी मी 1 कांदा लसणाचा पूर्ण सोलून घेतलाय, 1 ते 1.5 इंच आलं घ्यायचंय, 3 लवंग घ्यायच्या, 6 मिरी घ्यायची, एक छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायची. हे सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचंय. हे बघा, आता हे वाटण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, आपला कांदा आता परफेक्ट झालेला आहे आणि हा अगदी मस्त व्यवस्थित कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं. हे बारीक चिरलेलं टोमॅटो हे थोडं आपल्याला याच्यामध्ये मऊ करून घ्यायचंय. आता हे बघा, ह्याचं टोमॅटो मऊ झालंय. आता ह्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. गॅस बारीक करायचा. सगळ्यात आधी आपण पाव चमचा हिंग घालायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे, 2 चमचे लाल मसाला, जो आपण रोज भाज्यांमध्ये वापरतो तो मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळे आपले मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले. आता याच्यामध्ये आपण वाटण घालूया. हे हिरवं वाटण जे आपण मगाशी मिक्सरला वाटलं होतं ते आपल्याला 4 चमचे घालायचे. चार चमचे वाटण घातलं. वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे वाटण सुद्धा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय. वाटणाचा फ्लेवर इतका सुंदर येतोय ना. आता आपण याच्यामध्ये हे चिरलेले मशरूम आहेत हे आपल्याला याच्यामध्ये घालायचे. हे मशरूम सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हे बघा, आपल्या मशरूमला मसाला व्यवस्थित लागलाय. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय. आता मशरूमची बिर्याणी करते, मशरूम आहेत तर त्याच्यामध्ये मीठ घालताना नेहमी एक लक्षात घ्यायचं की मशरूम शिजल्यानंतर कमी होतात, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचंय. अगोदरच आपल्याला एवढी भाजी दिसते तर मग
आपण मीठ जास्ती घालू आणि मग ते मीठ भाजी खारट होऊ शकते, म्हणून मीठ थोडंसं कमीच घालायचंय, कारण ते मशरूम नंतर कमी होणार आहे. हे बघा, बरोबर त्या मशरूमच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं. त्या मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी गॅस मोठा करते, मग अशी आपण गॅस बारीक केला होता. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायला लागणार नाहीये, कारण मशरूमला पाणी सुटतं आणि आपल्याला ते पातळ करायचं नाहीये. त्याचं पाणी सुद्धा त्याचं सगळं आटलं पाहिजे आणि मशरूम सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजतात. आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालावं लागत नाही. हे बघा, सगळं मसाला व्यवस्थित आपला परतून झालाय. आता मी गॅस मिडियम करते आणि मशरूम पूर्ण शिजून देते. हे बघा, तुम्ही बघू शकता, आता आपण अजिबात पाणी त्याच्यामध्ये वापरलेलं नाही, मशरूमलाच पाणी सुटतं. अगदी भाजी आता छान ओलसर झालेली आहे, मशरूम चांगले शिजलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये चिकन मसाला घालायचा आहे. चिकन मसाला घातला की याची टेस्ट अजून छान येते, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला घालते. आता मग हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी झटपट होणारी ही मशरूम बिर्याणी आणि खायला तेवढीच टेस्टी आहे. तर तुम्ही बघू शकता, मगाशी अगदी कढई भरलेली होती मशरूमनी आणि आता ते मशरूम अगदी अर्धे झालेले आहेत, म्हणून आपण मीठ त्याच्यामध्ये अगोदरच कमी घातलेलं होतं, नाहीतर भाजी खारट झाली असती. ही एक सगळ्यात महत्वाची टिप आहे. आता आपली मशरूमची बिर्याणी तयार आहे. आता सर्व करायला घेऊया. आता ही आपली मशरूमची भाजी तयार झाली आहे. आता बिर्याणी राईस कसा करायचा हे बघूया. हे बघा, आता आपल्याला बिर्याणी राईस करायचा आहे, त्यासाठी मी हे बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ मी 1.5 किलो घेतलेले आहेत, म्हणजे हा बघा, ह्या पेल्याने मी 3 पेले एवढे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा तासाकरता आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत. आता हे तांदूळ जे आहेत हे मी स्वच्छ धुवून घेते. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि आपल्याला अर्धा तासाकरता भिजत ठेवायचे. हे मी अर्धा तासाकरता भिजत ठेवते आणि आता तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. आता आपण बिर्याणी राईस करणार आहे, त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेत, ते मी तुम्हाला सांगते. आता त्यासाठी मी 2 तमालपत्राची पानं घेतलेली आहेत, 3 स्टारफुल घेतलेले आहेत, त्याच्यानंतर एक 12 मिरी घेतले आणि 6 लवंगा घेतलेल्या आहेत. आता बिर्याणीसाठी आपण एक कलर करून घेणार आहोत. हा फूड कलर आहे, तर मी थोडंसं अगदी चमच्याच्या टोकावर येईल एवढाच मी कलर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. खूप पाणी नाही घालायचं, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपण नंतर बिर्याणीमध्ये वापरणार आहोत. हे बघा, आता मी एक पातेलं घेतलंय मोठं, त्याच्यामध्ये मी 7 ते 8 टेबल स्पून एवढं मी साजूक तूप घालणार आहे. हे बघा, आपलं तूप गरम झालंय. आता हे आपण मगाशी जे खडे मसाले काढले होते, स्टारफुल, मिरी, लवंग आणि तमालपत्र, हे आपण आता ह्या तुपामध्ये घालायचंय. थोडं फ्राय होऊन द्यायचंय. आता बघा, हे सगळं आता फ्राय व्हायला लागलंय. आता मी एका भांड्यामध्ये पाणी काढून घेतले. आपण 3 पेले तांदूळ घेतले, तर त्याला 6 पेले आपल्याला पाणी घ्यायचं. त्याच पेल्याने पाणी मोजून घ्यायचं आणि 6 पेले मी पाणी घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच आता पाणी घालायचं. आता छान आवाज आला पाहिजे फोडणीचा. आता पाण्याला चांगली आपल्याला उकळी करून घ्यायची आधी. आता याच्यामध्ये आपण 3 पेले आपण तांदूळ घेतले, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं. हे बघा, मी 1 पेल्याच्या अंदाजाने एवढं मीठ घालते. असं मी आता 3 वेळा मीठ घालणार आहे. झालं, हे 3 पेल्याचं मीठ घातलंय. त्या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची. आता हे बघा, पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. हे बघा, आता हे बासमती तांदूळ आपण अर्ध्या तासाकरता भिजत ठेवलेले होते, यातलं तर मी सगळं पाणी काढून टाकणार आहे आणि हे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये घालायचे. हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण हे तांदूळ, मी आता तांदळातलं सगळं पाणी काढले आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. पाणी अजिबात जाऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये, पाणी सगळं काढून टाकायचं आणि फक्त तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे. हे बघा, आता सगळे तांदूळ घालून झालेत. आता ह्याला एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. त्यातलं थोडं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. हे बघा, आता भातातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. फक्त आता त्या तांदळापुरतं पाणी वरती शिल्लक राहिलेलं आहे.
आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पण मी तुम्हाला सांगते, झाकण ठेवायच्या आधी मी याच्यावर न्यूजपेपर ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. याचं कारण असं की डायरेक्ट आपण झाकण ठेवलं तर ते भाताची पाण्याची जी वाफ होते ती त्या ताटलीला येते, वरच्या झाकणाला येते. त्याचं कारण असं की आता ह्याची जी वाफ होते ती त्या वरच्या झाकणाला येते आणि त्याचं पुन्हा ते पाणी होऊन ते त्या भातामध्ये पडतं आणि खालच्या बाजूला भात ओलसर होतो. म्हणून आपण ह्याच्यावर न्यूजपेपर ठेवणार आहोत, म्हणजे ते जे वापरलेलं जे पाणी आहे ते पुन्हा ह्याच्यामध्ये पडून आपला भात गिचका होणार नाही. म्हणून आपण ह्याच्यावरती न्यूजपेपर ठेवणार आहोत. हा न्यूजपेपर ठेवायचा आणि मग ह्याच्यावरती आपण घट्ट असं झाकण ठेवायचं. आता गॅस बारीक करायचा आहे आणि भात पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे. पेपर बाजूला करूया. हे बघा, राईस अगदी मस्त शिजलेला आहे. आता हा एका ठिकाणी आपल्याला हा सगळा कलर घालायचा आहे. हा जरी आता कमी दिसत असला तरी नंतर आपल्याला हा खूप कलरचा राईस मिळणार आहे. आता 10 मिनिटं करता मी आता गॅस बंद करते. पाणी यातलं पूर्ण आटलेलं आहे, भात पूर्ण शिजलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हा राईस असाच रेस्ट करत ठेवायचा आहे. 10 minutes later. हे बघा, आता आपल्या ह्या राईसला 10 मिनिटाची रेस्ट झाली. मस्त वाफ आलेली आहे. राईस आता पूर्ण शिजलेला आहे. आता बिर्याणी सर्व करायला घेऊया. नॉनव्हेज बिर्याणीला लाजवेल अशी ही व्हेज मशरूम बिर्याणी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करण राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त